हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. श्रावण सोमवारच्या पहिल्या खूप खूप शुभेच्छा. कोल्हापूर माय लाईफमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आणि पाऊस बाहेर रिमझिम चालू आहे. मस्त असं रिमझिम पावसाची चालू आहे बाहेर. आणि आज उपवास आहे. साफसफाई घराची मस्त असं प्रसन्न वातावरण झालेलं आहे घरातलं. आणि उपवासासाठी आता खिचडी वगैरे केली जाणार आहे. आणि आजचा दिवस नक्की माझ्याबरोबर पहा आणि लाईक करा माझ्या चॅनेलला. व्हिडिओ स्किप न करता पहा. टेक केअर, काळजी घ्या. आणि तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा श्रावणाच्या. सगळ्यांना आनंदमयी छान छान जाऊ देत श्रावण. आणि येणारे प्रत्येक सणही खूप खूप एन्जॉय करा. आणि आपली परंपरा ही त्याच्यात आनंद एक वेगळाच असतो. छोट्या मोठ्या गोष्टी आनंद घेऊनच जगायला मजा असते. आणि चला तर मग करूया आजचा दिवस. आजच्या दिवसाची सुरुवात. इथे दोघांनी मस्त अशा गप्पा मारत आम्ही चहा घेतला आणि सकाळची छान सुरुवात झालेली आहे. आणि हे तुम्हाला असेच दिसत असतील कारण ते बाहेर जाण्याच्या तयारीत होते. आता देवपूजा वगैरे त्यांनी आवरली होती आणि मस्त गरम गरम चहा त्यांनी केला होता. म्हटल्यावर चहाची चला सुरुवात माझी. बेल आणलेला आहे. आता बेल आणायला जात होते तेवढ्यातच वाटेत मैत्रिणीनं दिला बेल. चला आता ॲपल उपवासासाठी घेतलेले आहेत. आता सिद्धीचा आणि माझा उपवास दोघे आता ॲपल खाणार आहे. खिचडी भिजत घातलेली नाही आहे, घालणार आहे भिजत. आणि मग दुपारीसाठी मस्त अशी खिचडी. चला आता मस्त ॲपल कापून घेतलेला आहे. आता सिद्धीला दोघे बसून आता खातोय. नाश्ता काही केला नव्हता सकाळी, म्हणजे खिचडी काल भिजत घालायला नव्हती खिचडी. मग म्हटलं शाबू त्यामुळं राहिले भिजत घालायचे आणि होईल दुपारी 12-12:30 नंतर. आणि सफरचंद घेतलेले आहेत. आणि काय ना काहीतरी खात राहायचं उपवास धरला तरी, नाहीतर मग अशक्तपणा वगैरे येतो. आणि मी इथं ॲपल आणलेले आहे. सुरेश रावांचं नाव घेते. वा, पावसाचं वातावरण झालंय असं छान. श्रावणाच्या सऱ्या असं ढगाळ वातावरण आहे. पूर्ण आभाळ आल्यासारखं झालंय. पाऊस सरी चालू आहे बारीक अशी. आणि गाणी इतकी सुंदर लागलेत. इश्क ते मस्त लागलेत गाणी. शाबू भिजत घातलेत. आता थोड्या वेळानं करेन. आणि श्रावण सोमवार म्हटल्यावर आपली सकाळपासून घाई गडबड पूजा आणि या सगळ्या गोष्टींची सुरुवात होते. आणि प्रत्येकीची पुस्तक वाचन किंवा अध्यात्माच्या दृष्टीतनं प्रत्येकीची घाई गडबड चालू असते की वाचन काहीतरी सप्ताहाचं चालू होते. कोणी ग्रंथ वाचन करतं साप्ताहिक जसं असेल, प्रत्येकीच्या आवडीनुसार असतं ते. आणि बारीक डोकं दुखाले, डोकं धुतलेलं आहे केस. आणि थोडंसं बारीक डोकं दुखालं आहे गार हवेनं. गाडीवर 2 वेळेला सिद्धेश्वरबरोबर गेलेली, त्याच्यामुळं जरासं संध्याकाळचं जरासं डोकं सकाळचं गार हवेनं दुखत आहे. आणि आता बांधून घ्यायचं म्हटलं तरी कसं आता टोपडं घातल्यासारखं होणार. मग म्हटलं थोडा वेळ राहू दे आता केस वाळेपर्यंत. केस पण वाळायचे आहेत, वरती बांधले आहेत आता कारण मानेवर गार लागत आहे. त्यामुळं लवकर लवकर सबस्क्राईब करा. 1000 सबस्क्रायबर व्हायला थोडेच बाकी आहेत, 130 बाकी आहेत. आणि तुमची साथ प्रतिसाद असाच राहू दे माझ्या पाठीशी. आणि मला नवीन नवीन व्हिडिओ टाकण्यासाठी बघण्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल, लाईक करावं लागेल.
आणि माझी व्हिडिओ आवडत असतील तर कॉमेंट नक्की करा, जेणेकरून मला असे नवीन व्हिडिओ टाकण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आणि नवनवीन व्हिडिओ मी टाकत जाईन. नवीन नवीन कल्पना किंवा ज्या काही गोष्टी आहेत मला मला जेवढ्या माहिती आहेत ते मी आत्तापर्यंत टाकत आलेली आहे. आणि मला ज्या ज्या गोष्टींचं थोडंफार हे आहे, माहिती आहे, ते मी टाकत आहे आणि तुम्हाला नक्की आवड. इथं दुसऱ्या दिवशी नागपंचमीची पूजा आणि दोन्ही सोमवारचा आणि नागपंचमीचा व्हिडिओ मी एकत्र केलेला आहे, कारण सोमवारचा हा उपवासामुळं जास्त घेता आला नाही, त्यामुळं मग म्हटलं चला नागपंचमीचा हा दोन्ही एकत्र करून टाकूया. इथं मग नागाची पूजा करून घेतली. बाबाचा उपवास आमच्याकडे आजच्या दिवशी धरला जातो आणि या दिवशी पूर्ण दूध, लाह्या, लाडू, रव्याचे लाडू वगैरे, चिवडा. हॅलो सगळ्यांना, नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. शुभ सकाळ. आणि नागपंचमीची आता पूजा नागाची केलेली आहे. भावाचा उपवासाचा आमच्या इकडे आज धरला जातो. एक म्हणजे सासरी पोळ्या आणि कडबू वगैरे केले जातात आणि उकडीचे कानोले केले जातात, पुरण भरून असे छान. आणि आईकडे जे आहे ते उंडा म्हणून जे करतात, तिकडे लाडू करतात आणि भिजाणं, लाह्या, हे सगळं दूध. आणि आजच्या दिवशी नागपंचमीला म्हणजे वारुळावर हे सगळा नैवेद्य दाखवण्यासाठी तिथं नारळ वगैरे दिला जातो आहे आणि तिथं पूजा केली जाते आणि खूप छान असं प्रसन्न वातावरण असतं. श्रावणाचा असा पाऊस रिमझिम बारीक चालू असतो आणि मस्त असं वातावरण असते. लहान असताना आम्ही खूप मजा केलेली आहे. मोठे मोठे झोपाळे झाडाला बांधायचे आणि त्याच्यावर झोका घ्यायचा. आणि आईकडे घरात पण वडला म्हणजे वरती असं ह्याच्यावरती माडीवर आमच्या पाळणे बांधून द्यायचे, त्याच्यावर लहान बहीण मी झोका वगैरे घेत असायचो आणि ती आठवण खूप येते छान त्यावेळी. आणि आत्ताचे दिवस बघा खूप बदललेत. आपण झोकासुद्धा बांधायला असं काही नाही आहे आपल्या मुलांना, पण ह्या गोष्टी खरंच लक्षात ठेवून आपल्या सिटीत असू देत ह्या करून घेणं फार गरजेचं आहे, जे करून सणात वगैरे असं करता येते. कारण शोच्या ह्याच्यामध्ये ह्या गोष्टी ज्या एन्जॉय करतात प्रॅक्टिकली आपण करू शकत नाही, त्या गोष्टी प्रॅक्टिकली खरंच केल्या तर आपल्याला तो आनंद एक वेगळाच असतो. आणि चला तर मग आजच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा नागपंचमीच्या. आणि व्हिडिओ स्किप न करता पहा. चला आता पूजा तर झालेली आहे, आता इथून पुढं स्वयंपाक आणि ह्या सगळ्या गोष्टी होत राहतील दिवसभर. चला. हॅलो, आता दुपारची वेळ आहे, वाजलेले आहेत 1 वाजलेला आहे. आता म्हटलं स्वयंपाकाला चालू करूया, नैवेद्यासाठी बरं पडतं. आणि इथं पुरणपोळीसाठी घेतलेली आहे डाळ आणि चला आता डाळ टाकत आहे. दिवसांनी पोळ्या होत आहेत त्यामुळं मला भांड्यामध्ये हवी आहे, भांड्यामध्ये शिजवणार आहे. कारण भांड्यामध्ये खूप सुंदर अशी छान मला जशी हवी तशी शिजली जाते, पण भांड्यामध्ये शिजवून घेणार आहे डाळ. आणि त्याचबरोबर कणिकही भिजवून घ्यायची, म्हणजे आपली डाळ शिजवल्यानंतर छान कणिक. आता इथं थोडंसं म्हणजे पाणी उकळून मग मला टाकायला हवं होतं. ही डाळ जरा लवकर टाकली. डाळीसोबतच कणिक जर भिजवायला टाकली तर अर्धा 1 तास चांगली भिजली जाते. इथे सिद्धी पण कार्टूनगिरी करून गेली, मला माहीतच नाही आहे पाठीमागून. आणि इथं मुलांचं काही ना काहीतरी त्यांचं चालू होतं आणि थोडासा आराम कोणी करत होतं, कोणी अभ्यासाचं चालू होतं. मग चला म्हटलं माझी पण कामं मी आवरायच्या पाठीमागे होते, कारण पुरणपोळीचा घाट हा खूप आवरत नाही आणि सगळ्या गोष्टी बघत मग बाकीचं हे स्वयंपाकाचं पण पाहायचं होतं. आणि कसं पोळी म्हटल्यानंतर अगदी व्यवस्थित झालं पाहिजे, प्रमाणात सगळ्या गोष्टी घेऊन
कणिक वगैरे आता इकडे डाळ वगैरे शिजायला टाकल्यानंतर लगेच कणिक भिजवून घ्यायला लागते आणि त्यामध्ये हळद मीठ आणि थोडं मी ह्यावेळेस गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, जेणेकरून चांगल्याचा पोळ्या खुसखुशीत अशा होतील म्हणून. आणि थोडं मैद्याचं घेतलेलं आहे आणि गाईला वगैरे नैवेद्य देण्यासाठी कसं मैद्याचं चालत नाही, त्यामुळं गव्हाचंच होतं यावेळेस. आणि इथून पुढं मी अर्धा तास चांगलं कणिक भिजायला ठेवलेली आहे. चांगला रुमाल घ्यायचा सुती आपला कॉटन पूर्ण, आणि तो कॉटन कापड पाण्यामध्ये भिजवून मग हे कणिक आपली त्याच्यामध्ये भिजवून ठेवायची, ज्यामुळं पोळ्या आपल्या आहेत त्या खुसखुशीत खूप छान होतात अशा. आणि कोणी ते पाण्यामध्ये पण ठेवतं, पण मला पाण्यामधलं जमत नाही म्हणून मी कॉटन कपड्यामध्येच बांधून ठेवते अर्धा ते 1 तास चांगली भिजली जाते. जोपर्यंत डाळ शिजते तोपर्यंत इकडे माझी कणिकही चांगली भिजून जाते आणि छान अशा पोळ्या खुसखुशीत होतात. आमच्या इथे माझ्या पोळ्या सगळ्यांना आवडतात असं. आणि ज्यावेळी पुरण शिजलं जातं त्यामध्ये वेलची पूड सुंठ पूड वगैरे टाकायचे आहे पुरण शिजलं जातं त्यावेळेस. आणि चांगलं खूप ह्याच्यामध्ये शिजल्यानंतर डाळ पूर्ण गूळ टाकल्यानंतर, गूळ जो आहे तो सेंद्रिय गूळ वापरलेला आहे आणि मी सेंद्रिय गूळच वापरते, जेणेकरून आपल्याला जो चव जी आहे सेंद्रिय गुळाची बघा खूप वेगळी येते. आणि मी बघितलं की आमच्या इथे गावी घाणा आहे समोर, त्या घाण्यामध्ये तुम्ही ज्या वेळेस गूळ आणता त्यावेळेला व्यवस्थित बघून आणा, कारण घाण्यामध्ये घालताना एक साखरेचं पोतं पूर्ण घातलं गेलं होतं गूळ बनवताना. ते पाहिल्यानंतर मला असं वाटलं की कुठेही आता प्रामाणिकपणा राहिलेला नाही आहे. त्यामुळं गूळ घेतानाही तुम्ही विचार करून व्यवस्थित निरीक्षण करूनच घ्या. इथं आलं लसणाची पेस्ट करून ठेवली आहे, कोथिंबीर वगैरे सगळी बारीक करून ठेवली, मिरचीची पेस्ट करून ठेवलेली आहे सारासाठी. इथं पापड तळण्यासाठी काढून घेतली आहे, तिथं पुरणाची पूर्ण तयारी करून घेतली. इथं तेल ठेवलेलं आहे पापड तळण्यासाठी. इथं बटाट्याची भाजी झालेली आहे. आणि चला आता बाकीची तयारीला पूर्ण पसारा राहिलेला आहे किचन ओट्यावर. सगळं आवरल्यावर पोळीचा घाट म्हटल्यावर खूप त्रास होतो, पूर्ण वेळ साफसफाई आणि ह्या सगळ्या पूर्ण वेळ व्यवस्थित भांडी पण खूप पडली जातात. आणि त्याच्यात आता पूर्ण असं बेसिंग पूर्ण भरलेलं आहे भांड्यांनी. आणि चला आवरावर सगळे करायचे आहे. इथं साऱ्यासाठी हे काढून ठेवलेलं आहे, येळवणं काढून ठेवलेलं. आमच्या इकडे येळवणं
पूर्ण वेळ देऊन हा स्वयंपाक करावा लागतो. पुरणपोळीचा थोडंही इकडं तिकडं होऊन चालत नाही. कारण कसं असतं, पुरण जर व्यवस्थित झालेलं असेल तर आपल्या पोळ्या पण छान होतात. आता इथं तुम्ही माझ्या हातात एका बांगड्या आजच्या दिवशी काही दिसत चिरलं नसतील थांबलं जात तर नाही, मी घड्याळ त्यामुळं घालते. त्याच्या आणि मसाल्यासाठी लागणारं इथं साहित्य आहे ठेचून ते मी आता घेतलेलं ठेचून आहे मी घेतले आणि चांगलं. त्यानंतर मिक्सरला बारीक करून घेतलेलं त्यांची आहे. दिवाबत्ती वगैरे यामागे करायची चालू शास्त्रीय होती. कारण काहीतरी संध्याकाळचे आहे. 5:30-6 वाजले. त्यामुळं 6 वाजले त्या होते. गोष्टी आणि टाळते दिवाबत्ती मी तरी ते बाहेर अजूनपर्यंत. गेले होते आणि त्यानंतर येऊन त्यांनी सगळं आणि आवरलं, आता हातपाय मिक्सरला वगैरे लावायला धुवून मोठं त्यांचं मोठं दिवाबत्ती केलेलं वगैरे आहे करत मी. होते. मिक्सरला लावून घेणार आहे. पूर्ण स्वयंपाक होईपर्यंत आपलं खूप हे होत असतं. म्हणजे धावपळ करून काही चालत नाही. कारण व्यवस्थित शांततेत जेवढा स्वयंपाक होईल तेवढं चवीला पण छान होतो स्वयंपाक. आणि ह्याच्यात कोणताच गोंधळ केलेला हे होत नाही. म्हणजे आपण व्यवस्थित अगदी लक्षपूर्वक हा स्वयंपाक करावा लागतो. तर तसं तर रोजचाच स्वयंपाक करावा लागतो. पण रोजचं कसं आपलं काही बेसिक मसाले किंवा ह्या गोष्टी चालतं. पण हे जे आहे पूर्ण स्वयंपाक म्हणजे पूर्ण व्यवस्थित तयारी करूनच केला जातो. आणि रोजच्या ह्याच्यामध्ये आता बघा, मी इथून पुढचे जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला रेग्युलरचे येणार नाही आहेत. कारण जे आहे ते रेग्युलर आपलं चालू असतं. बेसिक सगळ्या गोष्टी रोजच्या रोज चालू असतात. आणि ते पाहण्यासाठी पण कसं आपल्याला बोर वाटतं. कारण प्रत्येकीच्या जीवनात ह्या गोष्टी चालू असतात. रोजचा स्वयंपाक, रोजचा घाट रोजच ते. मग थोडेसे बदल व्हिडिओ येत जातील, जेणेकरून आपण बेसिक गोष्टी सोडून जे जीवन आपलं काही नवीन नवीन गोष्टी करत असतो त्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. आणि मला कसं आहे की आपण जे काही नवीन गोष्टी करतो त्यामागे पाठीकडचे कष्टही तुम्हाला दाखवायचे होते मला. आणि त्यामागे आपण हे सगळं करत रोजचे हे कष्ट चालूच असतात आपले. आणि सण असतात किंवा ज्या काही गोष्टी रोजच्या असतात, फॅमिली परिवारातल्या काही गोष्टी असतात. ह्या सगळ्या गोष्टी लहान छोटे मोठे चढउतार असतात, ह्या गोष्टी असतात. हेच प्रत्येक म्हणजे गोष्ट शेअर करू शकत नाही, अशा पण गोष्टी असतात. त्यामुळं आपल्याला जे काही आहे जे आता इथं मस्त आपला गोळा तयार करून घेतलेला आहे. आमच्याकडे अशा पद्धतीने केले जातात. आणि पुरण जितकं होईल तेवढं, पुरणाची पोळी म्हटल्यावर पुरण तर जास्त हवं. त्यामुळं पुरणपोळी म्हटल्यानंतर मी मस्त असा पुरणाचा गोळा केलेला आहे. आणि पुरण मस्त त्यांच्यात चापून चुकून भरत आहे. जितकं होईल तेवढं पुरण असेल तेवढीच चव छान येते पोळीची. आणि अशा पद्धतीनं ज्यावेळी माझ्या लग्न ठरलं त्यावेळेस मला पुरणपोळी जमत नव्हती. पण माझ्या आईनं मला त्यावेळी सतत मला पुरणपोळी करण्याचं हे लावलं, म्हणजे सवय लावत होती. ती पुरणपोळी तुला जमली पाहिजे म्हणून. असं आमच्याकडं म्हटलं जातं आहे, ज्या मुलीला पुरणपोळी व्यवस्थित जमते तिकडे ती स्वयंपाक. बाहेर पावसाची रिमझिम चालू झालेली आहे. आणि मस्त गार हवेला जरा बाहेर गार हवेला आलेली आहे. आणि आजचा ब्लॉग पोळ्या करताना मला घेता आलं नाही, कारण व्हिडिओ खूप व्हिडिओ मोठा होणार. आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. टेक केअर, काळजी घ्या. गुड नाईट, बाय.